आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबईतील बांगलादेशींना शोधण्यासाठी जनसुरक्षा समिती स्थापन करणार। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समितीला हिरवा कंदील। विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवरती समिती स्थापन केली जाणार। डोंबिवलीत 12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला। ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून विविध बाजूंनी सखोल तपास सुरू। सोहम लोकल ट्रेनमधून पडला कसा, मित्रांची देखील चौकशी होणार। मुंबई आणि ठाण्यात उष्ण वाऱ्यामुळे तापमानाचा पारा वाढणार। मुंबई आणि ठाणेकरांसाठी पुढील 3 दिवस तापमान वाढण्याची शक्यता। उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे पारा 37 अंशांवरती जाण्याची शक्यता। मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट कोच तयार करण्याची मागणी। लोकलमध्ये स्टुडंट कोचचा प्रस्ताव 14 वर्षांपासून सरकारकडे धुळखात। सोहम कठरे याच्या अपघाती मृत्यूनंतर प्रश्न ऐरणीवर। प्रवासी संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष। MBA MST CET-साठी 7 लाख जणांची नोंदणी। तब्बल 3,90,000 विद्यार्थी दुसऱ्यांदा परीक्षा देणार। CET सेलकडनं परीक्षेच्या नोंदणीसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। MMRDAच्या माध्यमातून वांद्रे कुर्ला संकुलात पॉट टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार। प्रकल्पासाठी BKCतील 499 झाडं कापावी लागणार। यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाकडे पाठवला, तर पर्यावरण प्रेमींचा या वृक्षतोडीला विरोध। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुण्यातील 731 ग्रामपंचायतींवरती जिल्हा परिषदेकडनं प्रशासकांची नियुक्ती। मात्र उच्च न्यायालयाकडनं जिल्हा परिषदेच्या आदेशाला स्थगिती। 17 फेब्रुवारीच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष। महापालिका अथवा नगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी अशासकीय संस्थेचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक। पत्र घेण्यासाठी एजंटचा सुळसुळाट। इच्छुकांना लाखो रुपये मोजावे लागत असल्याचं समोर। पुण्यात 6 ते 8 मार्च दरम्यान CBG परिषदेचं आयोजन। हरित ऊर्जा क्षेत्रातील विविध संस्था, संघटना आणि तज्ज्ञांचा सहभाग असलेली कॉम्प्रेस्ड बायोगॅस परिषद पुण्यामध्ये होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार। पुणे पालिकेकडनं कर थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू। अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 दिवस शिल्लक। थकीत कर भरणाऱ्या थकबाकीदारांना व्याजाच्या रकमेत 75% सवलत। पोलीस भरतीमुळे पाषाण रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल। दररोज पहाटे 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार। उमेदवारांची गर्दी लक्षात घेता 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध लागू। पुण्यामध्ये नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला। बांधकाम व्यावसायिकावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश। नदीपात्रात किंवा अन्य कुठेही राडारोडा टाकल्यास कुणालाही सोडणार नाही, पालिका आयुक्तांचा इशारा। पुणे शहरातल्या झोपडपट्ट्यांमधील मुलांची कावीळची प्रतिकारशक्ती तपासणार। झोपडपट्ट्यांमधील 350 मुलांच्या रक्त नमुन्यांचा NIV-कडनं अभ्यास सुरू। राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि महापालिका आरोग्य विभागातर्फे शेरो प्रिव्हेलन्स सर्वेक्षण सुरू। पुण्यामध्ये 3000 वाहन चालकांचे परवाने रद्द। रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी बेशिस्त लोकांवरती कठोर कारवाई। जिल्ह्यातल्या रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी अपघात प्रवण भागांवरती तातडीनं उपाययोजना राबवणार। पुण्याच्या खेडमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। इंस्टाग्रामवरती ओळख करून मुलीवरती अत्याचार केल्याची घटना। मामाच्या मदतीनं पीडितेची पोलिसात तक्रार। आरोपीचा शोध सुरू।